नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण आपल्या चॅनलवर जे वेगवेगळ्या आध्यात्मिक माहिती, सणवार, उपाय, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील सेवा, उपाय व तोडगे बघत असतो. तोच एक उंबरठा पूजनाचा व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. उंबरठा पूजन कसं करावं आणि महत्त्वाचं उंबरठा पूजन का करावं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वप्रथम प्रत्येक घराला हा उंबरठा असायला हवा. उंबरठा हा सागाच्या लाकडाचा जर असेल तर अतिशय उत्तम, पण ज्या घराला उंबरठा नसतो त्या घराला त्रिकट असे म्हणतात. आणि त्या घरातून, ज्या घराला उंबरठा नसेल त्या घरातून नकारार्थिक लहरी आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपल्या घराचे, आपल्या कुटुंबाचे, कुटुंबातील सदस्यांचे वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी उंबरठा हा खूप महत्त्वाचं कार्य करत असतो. आणि उंबरठा असं म्हणतात की आपल्या घरी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर दिवसातून 7 वेळा हे लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं. आणि हा जो उंबरठा असतो हा जर आपण सुशोभित केला, आपण त्यावर सकारात्मक ऊर्जा निर्मिती केली तर कुठल्याही देवाला किंवा लक्ष्मी मातेला किंवा ज्या काही आपल्या घरामध्ये येणारी सुख समृद्धी आहे, आपल्या कौटुंबिक व्यक्तींची जी सुख समृद्धी आहे, त्या सगळ्या सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येण्यास मदत होते. तर याच उंबरठ्याचं पूजन कसं करायचं हे आपण बघून घेऊया. उंबरठा पूजन रोज करायचं असं काही नाही. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सहज उंबरठा पूजन करू शकता. उंबरा कसा असावा हे तर मी तुम्हाला सांगितलं, पण उंबरा कसा नसावा तर उंबरठा हा तडा गेलेला, भेगा गेलेला किंवा काळ्या दगडाचा कधीही असू नये. सागाचा उंबरठा जर असेल तर त्यांनी आपल्या घरातल्या कौटुंबिक सदस्यांची प्रगती, उन्नती सहज साध्य होते. या उंबरठ्याचं पूजन आपण पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, शुक्रवार किंवा कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी करू शकतो. रोज केला तर अतिउत्तम. उंबरठा पूजन करण्यासाठी आपल्याला हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, खडे मीठ आणि गुलाबजल टाकून त्याचं लेपन तयार करायचं. आणि हे लेपन बरेच जण चमच्यानी वगैरे लावतात, पण चमच्यानी न लावता आपल्या हाताने तो उंबरठा सारवायचा. म्हणजे जेणेकरून आपल्या हाताची जी सकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या हाताचा जो स्पर्श आहे त्या उंबऱ्याला होतो आणि नकळतपणे उंबऱ्याची सेवा आपल्याकडून होत असते. संपूर्ण उंबरठा असा हळदीच्या लेपनाने सारवून झाल्यानंतर मधल्या 3 बोटाने उंबऱ्याच्या बाहेर असे आपल्याला 3 रेषा ओढून घ्यायची आहे. या रेषा नकारात्मक लहरींपासून आपल्या घराचे, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण करत असते. हे करून झाल्यानंतर उंबऱ्याच्या दोनही बाजूंनी आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. या लक्ष्मीची पावलांचा अपमान होणार नाही, त्यावर पाय पडणार नाही याची दक्षता मात्र प्रत्येकाने घ्यायलाच हवी. बरेच जण उंबऱ्यावर चांदीची लक्ष्मीची पावलं लावतात, तांब्याची लक्ष्मीची पावलं लावतात, पण हा तो त्याच्या आवडीचा भाग आहे. पण उंबरठ्यावर नकळतपणे आपला पाय हा लागू शकत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळायला हव्या, कारण आपण करायला एक जातो आणि त्यातनं आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते. संपूर्ण उंबरठ्याला सारवून झाल्यानंतर उंबरठ्यावर छान रांगोळी काढायची, दोन्ही बाजूनी लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि उंबरठ्याच्या दोनही बाजूनी 5 बोटे हळदी कुंकवाची काढून त्यावर फूल, अक्षता वाहायचं आणि धूपाने आणि दिव्याने हा उंबरठा आपल्याला ओवाळून घ्यायचा. उंबरठ्याचं पूजन जर तुम्ही नुसतं असं केलं तर तुम्हाला लगेच त्याची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती जाणवून येते. आणि प्रवेशद्वारावर जर अशी सुंदर पूजा केलेली असेल, असं सकारात्मक लहरींचा जर आपण त्यांचा तिथे प्रवेशद्वारावर जर आपण वापर करत असू तर
ज्या योग्य संधी आहे किंवा प्रगतीच्या संधी आहे, आपल्या मुलांच्या विकासाच्या संधी आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक प्रगतीच्या संधी आहेत, या सगळ्या संधी आपल्या या प्रवेशद्वारातून, या आपल्या उंबरठ्याच्या मार्गातून आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करतील. त्यामुळे प्रत्येकाने उंबरठा पूजन हे आठवड्यातून एकदा का होईना किंवा तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही करा. कारण कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी काही विशिष्ट मुहूर्त असायला पाहिजे असं काही जरुरी नाही. तुम्हाला ज्या दिवशी वेळ भेटेल, ज्या दिवशी तुम्हाला मनाला वाटेल की नाही आज मला छान उंबरठा पूजन करायचं, त्या दिवशी असं उंबरठा पूजन अवश्य करा. आणि उंबरठा पूजन केल्यानंतर उंबऱ्यावर हात जोडून आपलं डोकं टेकवून आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या प्रगतीची त्या उंबऱ्याला आणि उंबऱ्यावर स्थिर होणाऱ्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करा. ज्या घरामध्ये असे उंबरठा पूजन होते त्या घरामध्ये सुख समृद्धी लगेच प्रवेश करतात. आणि जर का तुम्ही हे उंबरठा पूजन पौर्णिमेला किंवा अमावस्येला केले तर या उंबऱ्याच्या बाहेर 5 बाहेरून कापराच्या वड्या बाहेरून सरळ रेषेमध्ये पेटवायला विसरू नका. इतर दिवशी पेटवल्या नाहीत तरी चालेल, पण पौर्णिमे आणि अमावस्येला जर का तुम्ही उंबरठा पूजन केलं तर या 5 कापराच्या वड्या सरळ रांगेमध्ये अवश्य पेटवा. यामुळे घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्यांचा जो राहू असतो तो शांत होत असतो.